आजच्या व्हिडिओत पाहूयात आपण कनेक्शन डायग्राम आणि प्रॉपर सर्व्हिस किट। आज मी तुम्हाला 3 वर्षानंतर त्याचे कार्ट्रिज कसे चेंज करायचे आणि कोणते टाकायचे याबद्दल माहिती देणार आहे। मी हा जो आहे ॲक्वापंच हा वॉटर फिल्टर साधारणतः 3 वर्षापूर्वी बसवला होता आणि खूपच चांगला रिस्पॉन्स भेटला या फिल्टरकडनं। तसेच मी याचा सर्व्हिसिंगचा एक व्हिडिओ यूट्यूबला माझ्या चॅनलला टाकलेला आहे आणि तो खूपच चांगला प्रचलित झालेला आहे आणि लोकांचे रिव्ह्यू पण चांगले आले आणि अक्षरशः लोकांनी फोन करून मला त्याबद्दल विचारणा केली की तुम्ही जे सर्व्हिस करता त्याचा आम्हाला खूप फायदा झाला वगैरे वगैरे। तर याला मी ते 2 प्री फिल्टर बसवले जेणेकरून माझ्या जे इनसाइड फिल्टर आहेत त्याची लाईफ खूप वाढली, तसेच पाण्याची क्वालिटी पण मेंटेन राहिली। जो त्याचा TDS आहे तो पण बऱ्यापैकी चांगला मेंटेन राहिला। तर मी तुम्हाला हे सांगेन की त्या पद्धतीने जर तुम्ही सर्व्हिस केलात आणि प्री फिल्टर जर 2 लावले तर तुम्हाला 3 वर्ष तरी त्या आतले कार्ट्रिजेस बदलायची गरज नाही आहे। पण त्यासाठी तुम्हाला प्री फिल्टरमधला स्पाउन फिल्टर हा बदलणं गरजेचं आहे। आज मी तुम्हाला एक प्रॉडक्ट दाखवणार आहे, त्या प्रॉडक्टबद्दल थोडी माहिती जाणून घेऊया। ओके, हे जे किट आहे हे आपल्याला साधारणतः एक 3 वर्षानंतर हे पूर्ण किट रिप्लेस करायचं आहे, कारण आपण वापर आणि सर्व्हिस करून याला 3 वर्ष लाईफ देणार आहोत। ॲक्च्युली जर टेक्निशियन आला तर तो प्रत्येक वेळेस काहीतरी प्रॉब्लेम काढून एक फिल्टर बदलत असतो आणि खूप सारे चार्जेस घेत असतो। साधं सर्व्हिस जरी करायचं म्हटलं तो साधारणतः 500 रुपये बिल काढतो। मग हे दर 3 महिन्याला 4 महिन्याला जर तुम्ही सर्व्हिस करत असाल तर 400-500 रुपये। मग तेच जर तुम्ही एकदा माझा तो यूट्यूबचा चॅनल आहे त्यामध्ये जो सर्व्हिसचा व्हिडिओ आहे तो पाहून जर सर्व्हिस केलं तर तुम्हाला 2-3 वर्ष हे कार्ट्रिज रिप्लेस पण करायची गरज नाही आणि टेक्निशियनला बोलवायची पण गरज नाही। तर आज मी तुम्हाला ह्या किटबद्दल सांगणार आहे। हे आहे MG वॉटर सोल्युशन ह्या कंपनीचं किट। हे काय प्रोव्हाइड करतात तर हे या किटमध्ये बऱ्यापैकी सगळे फिल्टर्स प्रोव्हाइड करतात। तर हे जर एकदा बदललं तुम्ही 3 वर्षातनं एकदा तर तुमचा फिल्टर पुन्हा पुढच्या 3 वर्षासाठी रेडी असणार आहे। त्यासाठी तुम्हाला फक्त वेळच्या वेळी सर्व्हिस करणं आणि प्री फिल्टर चेंज करणं खूप गरजेचं आहे। तर हे मी घेतलं आहे 1063 रुपयाला आणि याचं अनबॉक्सिंग पण मी तुम्हाला सांगणार आहे। तर यामध्ये काय काय येतं, टॅप आहे, स्पॅनर आहे, एल्बोज आहेत, पाईप आहे, टेफ्लॉन टेप आहे, फ्लो रजिस्टर आहे 450चा, तसेच हे सारे फिल्टर आहेत 3, 4, 5 RO मेम्ब्रेन प्री फिल्टर हे सगळं येतं। पण आता हे जर मागवलं तुम्ही तर जोडायचं कसं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। तर हे जोडण्यासाठी मी तुम्हाला एक आता त्याची ड्रॉइंग एक्सप्लेन करणार आहे आणि त्याचं पाईप कनेक्शन कसं करायचं वगैरे वगैरे। तर पाहूयात आपण। या पद्धतीने सगळं मटेरियल येतं जे 1000 रुपयात खूप परवडतं आहे। हे जर टेक्निशियनला तुम्ही बदलायला सांगितलं तर तो साधारणतः 3000 रुपये घेईल। त्यामुळं तुम्ही विचार करा आणि हे कसं बदलायचं ते या व्हिडिओमध्ये शिकून घ्या। तर आता आपण पाहून घेऊया की RO कनेक्शन डायग्राम कशी असते। तुम्हाला जेव्हा हे किट बदलायचे तेव्हा कोणतीही वायर काढायची गरज नाही आहे। मेन सप्लाय बंद करायचं आहे, वरची ग्लास काढायची, टँक काढून क्लीन वगैरे करायची, परंतु कोणतीही वायर इथं जो SMPS दाखवलेला आहे 240 व्होल्ट आणि 24 व्होल्टचा, तर याच्या जेवढ्या वायर गेलेल्या आहेत त्या कोणत्याही डिस्कनेक्ट करायच्या नाहीत आणि त्याच्या वायर जरी तुटल्या चुकून निघाली तरी ह्या ड्रॉइंगमधून तुम्ही ती कनेक्ट करू शकता। याच्या 2 वायर लो प्रेशर स्विचला जर असेल तर त्याला गेलेल्या असतात। सर्वच फिल्टरमध्ये लो प्रेशर स्विच देत नाहीत, त्याचा फायदा ॲक्च्युली आहे, तो देणं पण गरजेचं आहे, पण नाही देत। कमी पैशात जर फिल्टर विकायचं असेल लोकांना तर तो देत नाहीत। जर पाणी संपलं तर फिल्टर चालू होत नाही आणि हे लक्षात येत नाही बऱ्याचदा लोकांच्या, त्यामुळे तो नाही देत। तसेच दुसरं कनेक्शन जातं त्याच्या बुस्टर पंपला जातं, प्लस त्याच्या पॅरलल एक सॉलेनॉइड वॉल असतो त्यालाही कनेक्शन केलेलं असतं आणि शेवटी असतो चोक ज्याच्या 2 वायर UV चेंबरला गेलेल्या असतात। आणि हे सगळ्याचं कनेक्शन सेरीज फ्लोट सेन्सर थ्रू असतं, म्हणजे टँक जर फुल भरली तर फ्लोट सेन्सर ॲक्टिवेट होतो आणि सप्लाय कट होतो आणि फिल्टर बंद होतो। रॉ वॉटर कनेक्शन येतं आपल्या प्री फिल्टरला, हे जे चेंबर आहे हे, आणि हे मी तर सांगेन हे 2 वापरा तुम्ही, एक नाही 2 वापरा। मग हे 2 प्री फिल्टरमुळं आपल्या फिल्टरची लाईफ वाढणार आहे। तर रॉ वॉटरचं कनेक्शन येतं प्री फिल्टरला, प्री फिल्टरचं आउट कनेक्शन जातं एक लो प्रेशर स्विचला आणि दुसरं जातं सेंटीमीटर फिल्टरला। सेंटीमीटरचा पाईप तुम्हाला सॉलेनॉइड वॉलला कनेक्ट करायचा आहे, सॉलेनॉइड वॉलचा पाईप बुस्टर पंपला जातो आहे। अगदी सिंपल कनेक्शन आहे। आणि बुस्टर पंपपासून निघालेला पाईप हा प्री कार्बन फिल्टरला जातो।
प्री कार्बन फिल्टरवरनं निघालेल्या पाईपला टी लावलेला असतो, ज्याचे 2 कनेक्शन जातात. एक जातं आर ओ मेम्ब्रेनला आणि एक जातं यू एफ मेम्ब्रेनला. यू एफ मेम्ब्रेनचं आऊट जातं TDS एनहान्सरला, जो TDS मीटर वापरला जातो. समजा आऊटचा TDS आपल्याला कंट्रोल करायचा आहे, काहींना 100 ठेवायचा असतो, काहींना 150 ठेवायचा असतो. तर जो परफेक्ट असतो तो 50 ते 150, यामध्ये तुम्हाला जसं सुटेबल होईल तसं तुम्ही सेट करू शकता. पण ॲव्हरेज तुम्ही 70 वगैरे ठेवू शकता, जो बेस्ट आहे. तर हा TDS मीटर वापरला जातो, तो TDS सेट करण्यासाठी. त्या TDS मीटरचं एक आऊट जोडलं जातं UV चेंबरला आणि सेम RO मेम्ब्रेनला जे एक प्री कार्बनचं आऊट आलेलं आहे. त्या RO मेम्ब्रेन काय करतो, तर त्या RO मेम्ब्रेनला 3 पोर्ट असतात. एक इनपुटचा पोर्ट असतो आणि आऊटचे 2 पोर्ट असतात. तर आऊटच्या 2 पोर्टमध्ये ओळखायचं कसं की कोणता कुठे जातो. तर ज्यावेळेस आऊटचे दोन्ही पोर्ट ओपन करता आणि तुम्ही इनपुटला पाणी देता, जास्त फ्लोमध्ये पाणी ज्या पोर्टमधून येतं त्या पोर्टला आपल्याला फ्लो रजिस्टर लावायचा असतो. फ्लो रिस्ट्रिक्टर काय करतो की ते प्रेशर जे पाणी येतं ते फोर्सफुली थांबवतो, जेणेकरून प्युअर वॉटर त्या RO मेम्ब्रेनमधून फिल्टर होऊन आपल्याला मिळेल. मग आणि ह्या फ्लो मीटरचं जे आऊट असतं ते रिजेक्ट वॉटर आहे, ते वेस्ट आपल्याला सोडून द्यायचं असतं. मग RO मेम्ब्रेनचा जो प्युअर वॉटरचा पाईप आहे तो डायरेक्टली आपल्याला UV चेंबरला लावायचा असतो. UV चेंबरमध्ये 2 पाईप एकत्र आलेले आहेत, जे आहे एक TDS मीटर आणि दुसरा आहे RO मेम्ब्रेनचा. तर हे दोन्ही एकत्र आलेले पाईप जी UV चेंबरमधून आऊट होतात एकाच पाईपने, आणि तो जो एक पाईप आहे जो प्युअर वॉटरचा पाईप आहे तो मिनरल पोस्ट कार्बन ह्या थ्रू टँकमध्ये सोडायचा आहे. मग हे जे प्युअर वॉटर आहे हे टँकमध्ये पडतं आणि साधारणतः ही टँक जर 12 लिटर असेल किंवा 15 लिटर असेल तर साधारणतः ही टँक 45 मिनटात भरली पाहिजे. 45 मिनटात ही टँक भरली याचा अर्थ आपलं फिल्टर प्रॉपर काम करतो आहे. 1 तास किंवा 1 तासापेक्षा जास्त वेळ लागत असेल तर तुम्ही सरळ प्री फिल्टर क्लीन करून घ्या. प्री फिल्टर स्वच्छ केल्यानंतर पाणी त्यातून किती आऊट होतं ते पण पहा. ते जर चांगल्या पद्धतीनं पाणी येत असलं तरीही वेळ लागत असेल तर याचा अर्थ आपल्याला आतले फिल्टर बदलायची वेळ आलेली आहे किंवा त्याला सर्व्हिस करायची गरज आलेली आहे. आणि सर्व्हिस करण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलवरचं सर्व्हिसचा व्हिडिओ पाहू शकता. तर अशा पद्धतीने ही वायरिंग डायग्राम आहे. याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि याच्या पद्धतीने तुम्ही पाईपचं कनेक्शन करू शकता. अगदी काहीही प्रॉब्लेम आला तरी ह्या ड्रॉईंगप्रमाणे तुम्ही त्याचं सोल्युशन काढू शकता. आता मी तुम्हाला ड्रॉईंगची सगळी माहिती दिलेली आहे. आता मी तुम्हाला जे MG वॉटर सोल्युशनचं जे किट आहे, सर्व्हिस किट, जे तुम्हाला दरवर्षी बदलायची गरज नाही आहे जर तुम्ही प्रॉपर सर्व्हिस करत असाल तर, तरी मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही तुम्ही वॉटर कोणतं वापरता. तुमचं जर क्षारयुक्त जास्त पाणी असेल तर तुम्ही 1-1.5 वर्षाने तरी हे पूर्ण किट बदललं पाहिजे. आणि जर ते तुम्ही स्वतः बदलत असाल तर 1000 रुपये तुम्ही बेअर करू शकता. तेच टेक्निशियन 3-3 हजार घेतो. तर आता आपण पाहूया मी जे ऑर्डर केलेलं आहे किट त्याचं अनबॉक्सिंग करू आणि पाहूया त्यामध्ये काय काय आलेलं आहे. हे मी फ्लिपकार्टवरून पार्सल मागवलेलं आहे. हे ते पूर्ण सर्व्हिस किट आहे. हे एल्बो आलेले आहेत जे कनेक्शनसाठी वापरायचे आहेत आपल्याला सगळे फिल्टर. तसेच ह्या क्लिप, लॉक क्लिप म्हणतात त्याला, त्या पण आलेल्या आहेत. टेफ्लॉन टेप, हा एक नळ पण दिलेला आहे त्यांनी. आणि हा फ्लो 450 हा एक रजिस्टर आहे. हा वॉटर फ्लो रजिस्ट करतो, हा पण दिलेला आहे. म्हणजे एकंदरीत पाहता एल्बो, फ्लो मीटर, एक प्री फिल्टर कार्टेज, पोस्ट कार्बन, प्री कार्बन, सेडिमेंट फिल्टर, रिव्हर्स ऑस्मोसिस, त्याचं कार्ट्रेज, पाईप आणि हा मिनरल आणि हा एक स्पाऊन फिल्टर आणि स्पॅनर. हे एवढं सगळं साहित्य साधारणतः 1000 रुपयात आपल्याला भेटलेलं आहे. आणि आय थिंक हे एकदा बदललं तर आपल्याला पुन्हा काहीच बदलायची गरज पडणार नाही. आणि माझा तो सर्व्हिस करण्याचा जो व्हिडिओ आहे तो जर पाहिला तुम्ही, त्याप्रमाणे जर सर्व्हिस केलीच तर 3 वर्ष तुमच्या फिल्टरला काहीही प्रॉब्लेम होणार नाही. फक्त हा एक स्पाऊन फिल्टर जर तुम्ही वेळच्या वेळी बदलला, आणि हा सुद्धा आपल्याला
30 रुपये या एकदम कमी किमतीत होलसेलमध्ये मिळतो. हे जर तुम्ही एखाद्या टेक्निशियनला बोलवलं आणि त्याला बदलायला सांगितलं की आमचं फिल्टर लवकर भरत नाही, तर तो हा बदलणार, 100 रुपये घेणार आणि सांगणार की तसेच तुमचं आर ओ एलिमेंट ब्लॉक झालेले आहे ते पण बदला, किंवा हे फिल्टर खराब झालेले आहेत हे पण बदला. असं काही पण खर्च काढून तो तुम्हाला 1000, 1500, 2000 रुपयाला लुटतो. तर एवढं लक्षात ठेवा, प्रॉपर जर सर्व्हिस केलं तुम्ही आणि हे जे प्री फिल्टर आहेत हे जर तुम्ही 2 वापरले इनपुटसाठी, तर तुमचा पहिला फिल्टर हाचा कचरा काढण्यासाठीच होईल आणि दुसरा जो आहे तो त्यातही काही कमी प्रमाणात कचरा जाणार आहे, तो ब्लॉक करण्यासाठी वापरला जाईल. म्हणजे जर तुम्ही 2 प्री फिल्टर वापरले तर पुढच्या कोणत्याच फिल्टरला ब्लॉकेजेस किंवा बदलायची गरज पडणार नाही. आणि साधारणतः 3 वर्ष तुम्हाला हे सर्व 1000 रुपयात सगळे एलिमेंट भेटतात, हे बदलायची गरज नाही. आता हे जे ऑर्डर केलं हे MG वॉटर सोल्युशन्स या कंपनीकडनं मी ऑर्डर केलेलं आहे आणि खूप चांगलं मटेरियल आहे. मी खूप साऱ्या कस्टमरला हे दिलेलं आहे आणि काही कंप्लेंट नाही आहे. तर मी असं म्हणेन की तुम्ही हे घ्यायला काहीच हरकत नाही आणि तुमचा घरच्या घरीच फिल्टर सर्व्हिस करू शकता, ज्याचं बाहेर तुम्ही जर चार्जेस विचारले तर 2000 वगैरे घेतात. आणि मोटर बदलायची गरज नाही आहे. मोटर केव्हा बदलावी लागते, जर मोटर प्रेशर क्रिएट करत नसेल तर मोटर बदलावी लागते. बाकी फिल्टरमध्ये बदलण्यासारखं काहीच नाही आहे. हे आहेत हे खराब होणारे पार्ट आहेत फक्त. तर आता ठीक आहे, आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात आणि हे सगळे पार्ट्स कसे चेंज करायचे ते पाहूयात. तुम्हाला जर असे व्हिडिओ पाहायचे असतील नक्की माझा चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करा.